आपलं सर्वांचं मातोश्रीत स्वागत करत आहे। आपल्याच माध्यमातून गेल्या 2 वर्षात शिंदे सरकार, मिंदे सरकार यांचे घोटाळे आम्ही लोकांसमोर आणत आहोत। आता जर पाहायला गेलं तर अनेक घोटाळे आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांसमोर आणलेले आहेत। महाराष्ट्राची जी लूट चालू आहे, मुंबईचे जे हाल झालेले आहेत, सगळ्याच जिल्ह्यांचे जे हाल झालेले आहेत ते लोकांसमोर आहेत। आपण देखील त्याच्यावर चर्चा करत आहात, बोलत आहात। गेल्या 4-5 कॅबिनेटच्या बैठका ज्या झाल्या, काल तर धक्कादायक बैठक होती। मला वाटतं जवळपास 120 विषय आले, त्याच्यातून 80 निर्णय घेतले गेले। अनेक अर्जंट बिझनेस, इमर्जन्सी बिझनेस, म्हणजे ह्याच्यात काय नक्की इमर्जन्सी होती ती कळली नाही। आणि ठराविकच गोष्टी लोकांसमोर आलेल्या आहेत, काही अजून लोकांसमोर देखील आलेल्या नाही आहेत। मुद्दा हा आहे की हे सगळं जे काल केलेलं आहे, लोकांना फसवण्यासाठी, लोकांना स्वतःकडे काही वेगळ्या माध्यमातून अट्रॅक्ट करण्यासाठी, मग समाजांमध्ये वेगळं एक मेसेज पाठवण्यासाठी हे 2 वर्ष का नाही केलं आपण, हा सवाल तर उपस्थित होतोच। पण कदाचित असं वाटायला लागलेलं आहे एकंदरच पूर्ण सगळ्या कॅबिनेट बैठकांचा पॅटर्न घेऊन की हे सगळे जे बाकीचे 80 निर्णय आहेत किंवा 79 निर्णय आहेत, ते एका निर्णयासाठी सगळे अवतीभोवती फिरवले जातात। अदानींना सगळं काही मुंबईत आणि महाराष्ट्रात देण्यासाठी जो काही पूर्ण प्रयत्न आहे, मला वाटतं आचारसंहिता देखील अदानी यांची भूक संपल्यानंतर किंवा तात्पुरतं संपल्यानंतर आचारसंहिता लागू होईल, तोपर्यंत कॅबिनेटच्या बैठका या सुरू राहतील। काल ह्याच कॅबिनेट बैठकीतून उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब बाहेर पडले होते, 10-15 मिनिटात बाहेर पडले। ही देखील चर्चा खूप असताना मला वाटतं एक विषय महत्त्वाचा आपल्यासमोर आणायचा आहे, तो म्हणजे अशाच एका बैठकीत असेल, मग कॅबिनेट नसेल पण महत्त्वाच्या बैठकीत UD खातं, MMRD खातं, जे स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे, त्यांच्या खात्यात मुंबई महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अनेक घोटाळे मी आपल्यासमोर आणलेले आहेत। आणि घोटाळेबाज मुख्यमंत्री, बिनकामाचे मुख्यमंत्री म्हणून, म्हणजे जनतेच्या बिनकामाचे आणि कॉन्ट्रॅक्टरचं पूर्णपणे कामाचे, हे समोर झालेलं आहे। एक विषय जो मी आपल्या समोर मांडलेला तो MMRDचा होता। गायमुख ते भाईंदर रस्ता 14,000 कोटीचं आणि 16,000 कोटीचे असे 2 ते पॅकेजेस होते। 14 म्हणजे एकंदर 16,000 कोटीचे पॅकेज होते, 8 आणि असं हे करून। त्याच्यात आपण पाहिलं असेल टनेलचं होतं आणि एलिव्हेटेड रोड होता। 16,000 कोटीचं पूर्ण जे पॅकेज होतं, दोन्ही पॅकेज एकत्र करून, त्याला मी विरोध केला होता, कारण ते सगळं टेंडर 20 दिवसात घाईघाईत एका कॉन्ट्रॅक्टरसाठी करत होते। आत्ता काल आपण पाहिलं कोर्टाने जेव्हा ही सुनावणी सुरू केली, आणि मी कोर्टाचे देखील आभार मानतो की महाराष्ट्रातली एक मोठी लूट त्यांनी थांबवलेली आहे। 16,000 कोटी जनतेचे वाचवलेले आहेत। काल निर्णय असा दिला आणि मला वाटतं MMRDने देखील सबमिट केलं की आता 20 दिवस नाही तर 60 दिवस त्या टेंडरला मिळणार आहेत। माझं म्हणणं हेच आहे की टेंडर कोणालाही मिळो, कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरला मिळो, पण जे काही पद्धतशीर गोष्ट आत्तापर्यंत होत आलेली आहे, रितसर जे काही चालू राहिलेलं आहे तसं ते व्हावं। कुठेही टेंडरमध्ये अनियमितता नसली पाहिजे आणि घोटाळा तर नकोच। पण गेल्या 2 वर्षात आपण पाहतोय अनियमितता तर आहेच, घोटाळे तर आहेच। आज देखील मी MMRDच्या आयुक्तांना सांगत आहे की त्या दिवशी मी जेव्हा आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला चौकशी आम्ही करू, आपण काल कोर्टात 20 दिवसाचा 60 दिवस केलेला आहे, पण तसाच दुसरा जो निर्णय आपण घेतला होता, जी बँक गॅरंटी आपण घेतली आहे, जनतेचे 1600 कोटी त्याच्यावर लावलेले आहेत, ती एक बँक सेंट लुशियामधली आहे। प्रधानमंत्री महोदयांना माहिती होतं का ह्याचं भूमिपूजन करताना, हा एक वेगळा विषय झाला, तरी आमचं सरकार येत आहे आणि आम्ही त्याची चौकशी करू। जनतेच्याच पैशाची जर चर्चा करायची असेल तर आज घटनाबाह्य मुख्यमंत्री यांनी नवी मुंबई एअरपोर्टला एक स्टंट केलेला आहे। एका एअरफोर्सच्या विमानातून त्या रनवेवर लँडिंग केलेलं आहे, आणि ते लँडिंग कुठच्या विमानातून केलं तर C-295 ह्या वायुदलाच्या विमानातून केलेलं आहे। आपल्याकडे सगळ्यांकडे फोन आहेत, आपण जरा एअरबसच्या वेबसाईटवर ह्या C-295 विमानाची खासियत पहा। ह्या C-295 विमानाची खासियत ही आहे की इट कॅन कॅरी अप टू 71 ट्रूप्स ऑफ 50 पॅराट्रूपर्स, एअरड्रॉप कार्गो, बी यूज इन मेडिकल इव्हॅक्युएशन अँड टेक ऑफ अँड लँड इन शॉर्ट अँड अनपेव्ड रनवेज। ही खासियत आहे, ही माझी माहिती नाही, ही एअरबसने दिलेली माहिती आहे। आणि हेच ते एअरबस टाटा जे गुजरातला गेलेलं तेच, तरी देखील वायुदलाचं आहे, त्याच्यावर मी जास्ती बोलत नाही। पण हेच जे आहे शॉर्ट अँड अनपेव्ड रनवेज, मुळात प्रश्न हा राहतो की नवी मुंबई विमानतळाचं काम तर सुरूच आहे, त्याचं नामकरणचा प्रस्ताव आम्ही दिलेलाच होता, तो प्रस्ताव देखील अजून मान्य झालेला नाही आहे। आम्ही तर सांगितलेलं श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव झालेलं पाहिजे, हा 2022चा आमचा निर्णय आहे। पण केंद्र सरकारने महाराष्ट्राचा द्वेष म्हणून हे नाव अजून मान्य केलेलं नाही। निवडणुकीच्या आधी थातूरमातूर काहीतरी आम्हाला सांगतात,
सांगतात की आम्ही करू, आत्ता करू, उद्या करू, आज करू. पण जसं अदानीसाठी दिवस रात्र कधीही कॅबिनेट बोलून तुम्ही असे काही GR काढत असता, तसं मग ह्या नावासाठी का नाही काढले तुम्ही? हे विमानतळ तर होतच आहे ना. मग आज जनतेचे पैसे खर्च करून वायुदलाचं विमान घेऊन हा स्टंट करण्याची गरज काय? हे काही वायुदलाचं एअरपोर्ट नाही आहे, हे एअरफोर्सचं एअरपोर्ट नाही आहे, हे सिव्हिलियन एअरपोर्ट आहे. आणि हे सिव्हिलियन एअरपोर्ट जोपर्यंत टर्मिनल बिल्डिंग असेल, पूर्ण सगळ्या जे काही मान्यता मिळाली पाहिजे त्या मान्यता प्राप्त होत नाही, तोपर्यंत हे विमानतळ पूर्ण समजूच शकत नाही. तुम्ही एखादं एअरफोर्सचं विमान जे कुठेही लँड करतं, आपल्याला माहिती आहे काही स्टंट करण्यासाठी एअरफोर्सचे फायटर जेट्स देखील गडकरी साहेबांनी कुठच्या हायवेवर, टोल लागलेल्या हायवेवर उतरवलेत. पण त्याचा हा अर्थ नाही की तो रस्ता काही पूर्ण, म्हणजे एखादं विमान तुम्ही सिलिंगवर पण उतरू शकाल, पण सिलिंग काही एअरपोर्ट होत नाही. आणि जर एअरपोर्ट तयार असतं तर आज त्यांनी उद्घाटन करायला पाहिजे होतं. जसं छेडानगर जंक्शनचं फ्लायओव्हर 2 आठवडे तयार आहे पण उद्घाटनासाठी वेळ नाही मिळाली आहे, तसं आज मग ह्या विमानतळाचं उद्घाटन का नाही केलं? नुसतं काहीतरी गॉगल घालून फोटो काढण्यासाठी, टॉपगनसारखे फोटो काढण्यासाठी स्वतः करत असतात. पण माझी मागणी ही आहे की ही स्टंटबाजी बंद करा. शिंदेसाहेब, ही स्टंटबाजी बंद करा. आणि नवी मुंबईचं जे विमानतळ आहे, जो आम्ही निर्णय घेतला होता, श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे नाव केंद्राकडून 24 तासात मान्य करून घ्या. दुसरी गोष्ट, आपल्याला आठवत असेल मार्च 2020 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना आम्ही अजून एक निर्णय घेतला होता. छत्रपती संभाजीनगर इथे जी विमानतळ आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव दिलं होतं. पण छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष म्हणून, महाराष्ट्राचा द्वेष म्हणून भाजपाने अजून ते नामकरण केलेलं नाहीये. म्हणजे एका बाजूला सांगतात आम्हाला की आम्ही व्यक्तींवरनं नावं देऊ शकत नाही, दुसऱ्या बाजूला मोप्यामध्ये, गोव्यामध्ये मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट दिलेलं आहे. मनोहर पर्रिकर साहेब त्यांचे कार्यकर्ते होते, भाजपचे मुख्यमंत्री होते, चला मान्य आहे, द्या नाव तिथे. मला वाटतं अयोध्येमध्ये नाव दिलेलं आहे महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट, मान्य आहे. मग आमच्याच महाराष्ट्रामध्ये तुमचा महाराष्ट्र द्वेष एवढा का दिसून येतो? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मनात एवढा द्वेष का? श्री दिबा पाटील यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष का? एकनाथ शिंदेजी असतील किंवा भाजप असेल, हे महाराष्ट्राचा द्वेष करतात आणि लूट करतात, हे आता जनतेसमोर आलेलं आहे. आणि असंच तुम्हाला आठवण करून देतो, वेगळ्या वेगळ्या समाजांना आपल्या बाजूनी करून घेण्यासाठी या गेल्या 1 वर्षामध्ये अधिवेशनात आपण ऐकलं असेल, मुंबईतल्या अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदललेली होती. अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदललेली होती. आज तुम्ही तिथे जाऊन शूटिंग करून बघा, एक तरी नाव अधिकृतरित्या बदललेलं आहे का? जे रील मंत्री नाही काय, ते रेल मंत्री, त्यांनी एखादा तरी रील इकडच्या नाव बदललेलं, कवच, त्यांच्याकडून काम तर बाकीचं होत नाही, तर नामकरण तरी करा. म्हणजे खूप वेळा असं सांगतात की अरे तुम्ही नामकरणबद्दल काय बोलता, काम करून दाखवा. कामं तर रील मंत्रीकडून होत नाहीत. अनेक रेल्वे ॲक्सिडेंट झाले, पण एक तरी मला नाव बदललेलं दाखव. आता कालच्याच कॅबिनेट बैठकीमध्ये बोरिवलीतली जवळपास 256 एकर जमीन देखील प्रोजेक्टसाठी दिलेली आहे. मुंबईतल्या सर्व पुढच्या कॅबिनेटमध्ये मंत्रालय देखील देणार आहेत. बघा, विषय अदानीचा जो आहे तो स्पष्ट आहे. आम्ही आधी खूप वेळा बोललेलो आहोत. आपल्याला आठवत असेल, लोकसभेच्या आधी एका भाजपच्या आमदारांनी, एका गद्दार आमदारांनी सांगितलं होतं मुलुंडमध्ये आणि कुर्ल्यामध्ये जी जागा अदानीने दिली होती ती रद्द करून घेणार. रद्द केली नाही केली, खोटं बोलले ते. त्यांनी आता अजून जागा द्यायला सुरू केलेले आहेत. म्हणजे मुंबई तुम्ही साधारणपणे 1,500 एकर फुकटात एका वैयक्तिक माणसाला देता, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलला देता. हे कसं चालू शकतं? हे एअरपोर्ट पण त्यांचंच आहे. मग आज उद्घाटन का नाही केलं? एवढं जर स्टंटबाजी करायची होती, उद्घाटन करायला पाहिजे होतं. आज एयरपोर्ट का इस तरीके से उद्घाटन कर रहे हैं, एक फ्लाइट वहाँ लैंड कराएगी और फिर सरकार की तरफ से कहा गया कि अब बस कुछ ही समय बाकी है. इस पर आपको क्या आपत्ति है? मुझे लगता है कि पहली चीज़ यह है कि एयरफोर्स से हम सब ने, जो राजनीतिक दल है, उन्होंने माफ़ी मांगनी चाहिए, क्योंकि उन्हें बहुत बार बीजेपी ने ऐसे स्टंटबाजी में खींचा है. फिर वो शायद गडकरी साहब के टोल के हाईवे हो, या फिर आज जो C-295 एयरक्राफ्ट हो, जिसका लैंडिंग उन्होंने नवी मुंबई में किया. अगर इतना ही रेडी रनवे होता तो पूरे एयरपोर्ट का इनॉग्रेशन कर देते. ये कोई हमारे जो इलीगल सीएम है वो चांद पे या किसी दूसरे ग्रह पे नहीं गए कि दिखाने के लिए, स्टंटबाजी करने के लिए. यहाँ काम शुरू है. हमारी सरकार में भी काम शुरू था, अभी भी काम जारी है. शायद इस आने वाले साल के अंत तक वो पूरा एयरपोर्ट रेडी होगा. फिर जो भी सरकार में हो उसका उद्घाटन करे. लेकिन चुनाव के पहले कोई स्टंटबाजी करे, वायुसेना का एक विमान लेके वहाँ लैंडिंग करे. अच्छा, ये भी एयरक्राफ्ट कौन सा है? तो C-295, जिसे कहा गया है, इसकी खासियत ये है कि ये शॉर्ट और अनपेव रनवे पे भी टेक ऑफ और लैंडिंग कर सकता है.
तो क्या ये रनवे अनपेव्ड है? किसी ने जाके देखा है? और अगर पूरा बना हुआ होगा एयरपोर्ट, टर्मिनल हो, सब हो, तो फिर उद्घाटन ही कर दे। दूसरी चीज़ यही रहती है कि हमने 2022 साल में इस एयरपोर्ट का नामकरण किया था श्री दीबा पाटिल अंतर्राष्ट्रीय विमानतल। क्यों भाजपा की सरकार ने इसे मान्यता नहीं दी है? हमने छत्रपति संभाजी नगर में जो एयरपोर्ट है उसका नाम छत्रपति संभाजी महाराज एयरपोर्ट करके दिया था, 2020 में दिया था, तो भी केंद्र सरकार ने अभी तक मान्यता नहीं दी है। इतना गुस्सा क्यों है महाराष्ट्र के बारे में इनके मन में? इतना द्वेष क्यों है महाराष्ट्र के बारे में? लूटते तो महाराष्ट्र को ही है, तो कुछ एक दो बात तो सुने महाराष्ट्र की। कैबिनेट डिसीजंस का आप जिक्र कर रहे थे, उसमें एक डिसीजन ये भी किया गया, केंद्र सरकार को प्रपोजल भेजा जाएगा जो नॉन क्रीमी लेयर में 8 लाख का कैप है उसे 15 लाख तक किया जाए। और उसी से रिलेटेड दूसरा है, नेशनल बैकवर्ड कमीशन ने भी कहा है महाराष्ट्र की 7 जातियां हैं उनको भी ओबीसी में शामिल किया जाए। क्या आप देखते हैं कि मुझे लगता है भाजपा और एकनाथ शिंदे जी का यही काम है कि हर जाति में, हर समाज में, हर धर्म में कुछ न कुछ वाद विवाद हो और कुछ न कुछ झगड़े हो। ये जो सारे प्रपोजल्स है, जो प्रस्ताव है, वो पहले क्यों नहीं हुए, चर्चा क्यों नहीं हुई? मैं किसी का विरोध या समर्थन नहीं कर रहा हूं, लेकिन कल जो 80 प्रस्ताव लाए वो कल याद आए उनको? कल इमरजेंसी बिजनेस हुआ इनका? 80 प्रस्ताव में से कितने प्रस्ताव अभी तो जनता में आए हैं, जनता को पता है? कल छुप के जो कैबिनेट की बैठक हुई बिना पारदर्शिता के, उसमें कितने सारे प्रस्ताव खुद के लिए थे, कॉन्ट्रैक्टर्स के लिए थे, और कितने सारे प्रस्ताव एक्चुअली किसी समाज के लिए हो या जाति के लिए हो या धर्म के लिए हो। अजीत पवार की जो नाराजगी कल की कैबिनेट की बताई जा रही है, आज प्रेस कॉन्फ्रेंस 1 घंटे बाद देने वाले हैं, कैसे देखते हैं कि क्या आपस में तालमेल नहीं है? मुझे लगता है वो तीनों पक्ष एक दूसरे को ही देखने में व्यस्त है, जनता के बारे में कौन सोच रहा है? क्या ओबीसी को अपने पक्ष में लाने के लिए इस तरीके के फैसले किए? मुझे लगता है कल जो भी सारे निर्णय हुए हैं वो पिछले 2 साल में क्यों उस पर चर्चा नहीं हुई। और मैं जैसे कहूंगा कि इसका हर एक विषय का अभ्यास होना जरूरी है। मैं ना समर्थन करूंगा ना विरोध करूंगा, लेकिन विरोध इस बात का करूंगा बिल्कुल कि कल 120 विषय आए थे कैबिनेट में, उससे 80 निर्णय लिए गए, उसमें से कितने निर्णय आप है और मुझे पता है। आज चीज ऐसी है कि जो मदरसों का 3 गुना वेतन बढ़ा गया है, यूपी में यही वेतन जनवरी 2024 से रुका हुआ है, तो क्यों लगता है आपको कि अलग ठीक है? मुझे लगता है अगर आप देखें तो वेतन आज जो सरकारी कर्मचारी है उनके क्या वक्त पे जा रहे हैं। अगर आप देखें तो बीएमसी का भी वेतन रोका गया था, लेट गया था, पिछले महीने में मैंने खत लिखा है तो 1 तारीख को गया है। जितनी इनकी कमिटेड लायबिलिटी है, इनको तो वेतन शायद कॉन्ट्रैक्टर्स से आता होगा, ये मंत्री लोगों को। और इसलिए मैं कहना चाहता हूं कि कल जो मैंने परसों 2-3 दिन पहले एक विषय लिया था, गायमुख भाईंदर रोड का 16,000 करोड़ का टेंडर था, 2 पैकेजेस में था, उसे 20 दिन में समाप्त कीजिए ऐसे कहा था। कोर्ट में किसी ने ये दाखिल की और फिर अगर आपने देखा होगा तो कोर्ट ने भी निर्णय दिया है, एमएमआरडी ने सबमिट किया है कि 60 दिन देंगे। यानी जो मैं कह रहा था कि कुछ ना कुछ गड़बड़ है वो अभी स्पष्ट हुई है। आज चुनाव के पहले जैसे हरियाणा में हुआ, तो महाराष्ट्र में बीजेपी सोशल इंजीनियरिंग इसको कह रही है कि छोटे छोटे जो वर्ग है उनके कमीशन। मुझे लगता है जिस महाराष्ट्र को भाजपा ने पिछले 5 सालों में लूटा है, अगर आपने देखा होगा, निचोड़ा है, पैसे निकाले हैं, अत्याचार किया है, अन्याय किया है, महाराष्ट्र का कोई भी व्यक्ति भाजपा को वोट नहीं देगा, ना शिंदे को देगा। आज दशहरा रैली को इस तरफ से कुछ ही नहीं आ रहा है। एक सवाल आज दशहरा रैली को लेकर के शिंदे ने एक टीजर लॉन्च किया है ऑफिशियल, उसमें कहा है कि आपकी तरफ इशारा करते हुए कि उन्होंने भगवा रंग को किसी हाथ में बेचा और एकनाथ शिंदे ने आके धनुष बाण चला के भगवा रंग। नहीं, ये सारी उनकी जो बातें हैं, उनके घर में संस्कार जो हुए उन पे वो बताते हैं। किसी को गद्दारी करके पीठ में खोपच देना, ये सारी उन पे जो संस्कार हुए उनके घर में वो दिख रहा है। और यही बात मैं कहना चाहता हूँ, वो तो 3rd रेट कॉपी जैसे ही बर्ताव है, ओरिजिनल वो ओरिजिनल होता है। दूसरी चीज़ है, इतनी अगर हिम्मत हो तो वंदनीय हिंदू सम्राट बाला साहेब ठाकरे का फोटो इस्तेमाल ना करे, शिवसेना नाम ना इस्तेमाल करे, धनुष्यबाण ना इस्तेमाल करे, खुद का चेहरा लीजिए और जाइए जनता में। मागील आठवड्यामध्ये काही तालुक्यांमध्ये युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात हाँ, ते 1-2 कुठेतरी तालुक्यांमध्ये काय होतं की स्थानिक लेवलवर पत्र दिलं जातं, ते चुकीचं आहे। ते आमच्याकडे सेनावनला आल्यानंतर आमची कोर कमिटी असेल, युवासेना सचिव असतील, आम्ही सगळे बसून निर्णय घेतो। तर नाही, काही ठिकाणी काय बिलकुल कारवाई नाही होणार, काही उत्साहामध्ये देऊन टाकतात, पण ती पद्धत चुकीची नसायला पाहिजे, म्हणून आम्ही ते ट्विट केलं। ते पण बघतो। मला वाटतं त्यांचे घरातले संस्कार आहेत। एकतर कोणाचं तरी पाठीत खंजीर खूप ज्यांनी सगळं काही तुम्हाला दिलं, निघून जाणं, मग ज्या प्रकारचे स्वतः म्हणजे कसं असतं की मार्केटमध्ये एक ओरिजिनल असतं आणि 3rd ग्रेड कॉपी असते,
मला वाटतं त्याच्यावर बोलणं गरजेचं नाही. हिंमत असेल त्यांनी तर ह्या निवडणुकीत वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा न वापरता, शिवसेना हे नाव न वापरता आणि धनुष्यबाण न वापरता जावं, स्वतःचा चेहरा वापरावा. पण महत्त्वाची गोष्ट अशीच आहे, पुन्हा एकदा मी सांगेन की आज जी त्यांनी स्टंटबाजी केलेली आहे, जे विमान त्यांनी उतरवले होते नवी मुंबईमध्ये, ते तुमचे आणि आमचे पैसे आणि वायुदळाचा वेळ हा त्यांनी घालवलेला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आज आदित्य जी कांग्रेस के नेता फिर से कह रहे हैं कि राहुल और कांग्रेस सही है कि बिना चेहरे के चुनाव में जाया है. हरियाणा में हमने देख लिया कि उनके यहाँ 2 चेहरे थे, इस वजह से वो हार गए. महाविकास आघाड़ी में क्या फैसला हुआ है, क्या चेहरे के साथ जाएंगे सीएम या बिना चेहरे के? मुझे लगता है ये सारे निर्णय वरिष्ठ लोग लेते हैं. मेरा जो आज का मुद्दा है वो यही है कि महाराष्ट्र का सबसे भ्रष्ट चेहरा कौन है, तो इलीगल सीएम एकनाथ शिंदे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.